नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक गुणाकाराची आगळी वेगळी अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे। पहा, 2 अंकी संख्येचा गुणाकार जर आपल्याला करायला सांगितला तर किमान आपण 1 ते 2 मिनिट त्यामध्ये घालवतो, पण त्याला जर ट्रिकने सोडवायचे असेल तर आपण कसे सोडवणार आहोत ते पहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 27 गुणिले 23 या संख्येचा गुणाकार आपण ट्रिकने सोडवणार आहोत। त्यापूर्वी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा, ही ट्रिक आपण केव्हा अप्लाय करू शकतो किंवा केव्हा वापरू शकतो तर एकक स्थानचा जो अंक आहे त्या दोन्ही अंकाची बेरीज आपल्याला 10 यायला पाहिजे व दशक स्थानचा अंक समान असला पाहिजे। काय असला पाहिजे मित्रांनो? समान असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे। आता पहा, 7 व 3 याची आपण जर बेरीज केलो तर आपल्याकडे उत्तर येणार 10 आणि 2 हा अंक समान आहे। आता याला जर ट्रिकने सोडवायचे असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा, एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करू, म्हणजेच 7 गुणिले 3 याचा गुणाकार येणार 21 आणि हा आपण जशास तसा लिहून घेतलेला आहे। त्यानंतर हा जो 2 अंक समान आपल्याला दिसत आहे, समान आपल्याला दिसत आहे ना, तर त्या 2च्या एक घर समोरील संख्या घ्यायची, म्हणजेच 2 ला 2 लिहा आणि 2च्या समोर एक घर म्हणजेच 3 आणि या दोघांचा गुणाकार करून घेऊ, म्हणजेच 2 गुणिले 3, 3 दोन्ही 6 किंवा 6। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 621। हेच 27 गुणिले 23 या संख्येचं उत्तर आहे। आता आणखीन एक आपण उदाहरण पाहूया, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या क्लिअर झाला पाहिजे। आता पहा, या ठिकाणी आपल्याला एकक स्थानचे जे 2 अंक दिलेले आहेत त्यांची बेरीज आपल्याला 10 येते। त्यानंतर दशक स्थानचा जो अंक आहे तो काय आहे? समान आहे। काय आहे? समान आहे। मग एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार म्हणजेच 8 दोन्ही 16 आपण या ठिकाणी लिहून घेऊ आणि जो अंक समान आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या समोरील एक घर म्हणजेच 7 हा अंक, कारण 6च्या समोर 7 असतो आणि या दोघांचा आपण गुणाकार करून घेऊ, 7 सखम 42। तर विद्यार्थी मित्रांनो, 62 गुणिले 68 याचं उत्तर, याचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 4216। अशाच नवनवीन ट्रिक साठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।